तूळ राशीवाल्यांनो, पुढील काही क्षण अतिशय लक्षपूर्वक ऐका. कारण तुमच्या आयुष्यात शांतपणे घडत असलेल्या काही गोष्टी आता अचानक वेगाने बदलू शकतात. तुम्ही ज्या गोष्टींकडे साधा योगायोग समजून दुर्लक्ष करत आहात, त्याच गोष्टी पुढे मोठ्या निर्णयांचे कारण ठरवू शकतात. एखादे न बोललेले सत्य समोर येऊ शकते. एखादा जुना प्रश्न नवीन वळण घेऊ शकतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे काही लोकांचे खरे चेहरेही स्पष्ट दिसू लागतील. त्यामुळे हा शेवटपर्यंत नक्की बघा. कारण पुढील संकेत तुमच्यासाठी अपेक्षेपेक्षा अधिक महत्त्वाचे ठरू शकतात. तूळ राशीसमोर मोठा निर्णय येणार. ज्यांनी साथ सोडली तेच पश्चाताप करणार. तूळ राशीवाल्यांनो, तुमच्या आयुष्यातील काही गोष्टी आता हळूहळू एका महत्त्वाच्या वळणावर येताना दिसत आहेत. बऱ्याच काळापासून मनात चालणारा संभ्रम, कोणावर ठेवलेला विश्वास आणि काही न बोललेले प्रश्न आता उत्तरांच्या दिशेने सरकू शकतात. तुमच्यासमोर एक असा निर्णय येण्याची शक्यता आहे जो फक्त आजचा विचार करून घेता येणार नाही, कारण त्याचा परिणाम पुढील काळावरही जाणू शकतो. आतापर्यंत अनेक वेळा तुम्ही लोकांसाठी स्वतःच्या भावना बाजूला ठेवल्या, काही वेळा शांत राहणे निवडले, तर काही वेळा नातेसंबंध टिकवण्यासाठी स्वतःच माघार घेतली. पण आता परिस्थिती थोडी वेगळी होऊ शकते. ज्या लोकांनी गरजेच्या वेळी अंतर ठेवले, पाठ फिरवली किंवा तुमच्या भावनांची किंमत समजून घेतली नाही, तेच लोक पुढे तुमच्या बदललेल्या परिस्थितीकडे पाहून विचारात पडू शकतात. कामाच्या क्षेत्रात अचानक एखादी संधी समोर येऊ शकते, जी सुरुवातीला साधी वाटेल, पण तिच्या मागे मोठा बदल दडलेला असू शकतो. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घेणे योग्य राहील, कारण घाईत घेतलेला निर्णय नंतर मनात प्रश्न निर्माण करू शकतो. घरातील वातावरणातही काही गोष्टी शांतपणे बदलताना दिसतील आणि एखाद्या व्यक्तीच्या वागण्यातला फरक तुमच्या लक्षात येऊ शकतो. भावनिक बाबतीत एक गोष्ट विशेष लक्षात ठेवण्याची गरज आहे. प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करण्याची जबाबदारी तुमच्यावरच नसते. काही लोक वेळ गेल्यावर स्वतःच्या चुका ओळखतात आणि तेव्हा पश्चाताप शब्दांपेक्षा जास्त दिसू लागतो. तुमच्यासाठी हा काळ स्वतःच्या मनाचा आवाज ऐकण्याचा आणि स्वतःच्या किमतीची जाणीव करून घेण्याचा असू शकतो. काही गोष्टी उशिरा घडतात, पण योग्य वेळी घडतात आणि तुमच्या आयुष्यात अशीच एखादी गोष्ट शांतपणे आकार घेत असल्याची चिन्हे दिसू शकतात. पुढील काळात तुमच्या आयुष्यातील काही बंद वाटणारे मार्ग अचानक पुन्हा उघडताना दिसू शकतात. काही गोष्टींबाबत तुम्ही मनातून आशा सोडली असेल, पण परिस्थिती वेगळे संकेत देऊ शकते. एखादी अपूर्ण राहिलेली चर्चा, मध्येच थांबलेले काम किंवा कोणासोबत निर्माण झालेला दुरावा पुन्हा एकदा समोर येण्याची शक्यता आहे. मात्र यावेळी तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन पूर्वीपेक्षा अधिक स्पष्ट आणि स्थिर दिसू शकतो. तुमच्या स्वभावातील संतुलन राखण्याची क्षमता पुढील दिवसात महत्त्वाची ठरणार आहे. काही लोक तुमच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित करू शकतात किंवा तुमच्या शांत स्वभावाचा वेगळा अर्थ काढू शकतात, पण प्रत्येक वेळी उत्तर देणे गरजेचे नसते. काही वेळा वेळच सर्वात योग्य उत्तर ठरते आणि हे तुम्हाला अनुभवातून जाणू शकते. कौटुंबिक वातावरणात एखादी आनंदाची बातमी किंवा नवीन चर्चा सुरू होण्याची शक्यता दिसते. घरातील एखाद्या व्यक्तीशी झालेले गैरसमज कमी होऊ शकतात. काही गोष्टी ज्या आत्तापर्यंत मनात साठवून ठेवल्या होत्या, त्या बोलून मोकळे होण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे मनावरचा ताण कमी झाल्याची भावना निर्माण होऊ शकते. काम आणि जबाबदाऱ्यांमध्ये तुमच्यावर अचानक अतिरिक्त भार येऊ शकतो. सुरुवातीला हा ताण जाणवेल, पण त्याच गोष्टी पुढे तुमच्या क्षमतेची ओळख बनू शकतात. एखादी व्यक्ती तुमच्या कामाकडे लक्ष ठेवून असू शकते आणि योग्य वेळी तुमच्या प्रयत्नांची दखल घेतली जाऊ शकते. काही लोकांकडून अनपेक्षित मदत मिळण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तुमच्या मनात एखाद्या मोठ्या बदलाचा विचार खूप दिवसांपासून सुरू असेल, तर आता त्यासाठी तयारी करण्याची भावना वाढू शकते. राहणीमान, कामाची दिशा, नवीन योजना किंवा एखादे वैयक्तिक ध्येय याबाबत विचार अधिक गंभीर होऊ शकतो. काही निर्णय घेताना मन आणि भावना यांच्यापेक्षा अनुभवाचा आधार घेतल्यास पुढील मार्ग अधिक स्पष्ट दिसू शकतो. ज्या गोष्टींना तुम्ही आत्तापर्यंत नशीब समजत होता, त्यामागची तुमची शांतपणे केलेली मेहनतही मोठी कारणीभूत असू शकते. कारण काही वेळा लोकांना फक्त यश दिसते, पण त्या यशामागचा संघर्ष आणि प्रतीक्षा दिसत नाही. पुढील दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यात अशी एखादी घटना घडू शकते जी तुम्हाला स्वतःबद्दल नवीन विश्वास देऊन जाईल. आगामी काळात तुमच्या आयुष्यात काही अशा घडामोडी घडू शकतात ज्या सुरुवातीला अगदी सामान्य वाटतील,
पण नंतर त्यांचे महत्त्व अधिक जाणू लागेल. काही वेळा लहान वाटणाऱ्या घटना पुढे मोठ्या बदलांचे कारण बनतात आणि तुमच्यासाठीही अशाच काही गोष्टी शांतपणे आकार घेत असल्याचे संकेत मिळू शकतात. एखाद्या व्यक्तीचे अचानक बदललेले वागणे किंवा एखाद्या ठिकाणाहून आलेला संदेश तुमच्या विचारांमध्ये नवीन हालचाल निर्माण करू शकतो. तुमच्या संपर्कात काही नवीन लोक येण्याची शक्यता आहे. प्रत्येक नवीन व्यक्ती आयुष्यात कायमची राहतेच असे नाही, पण काही भेटी पुढच्या प्रवासासाठी महत्त्वाच्या ठरतात. अशा एखाद्या व्यक्तीमुळे तुमच्या विचारसरणीत बदल होऊ शकतो किंवा तुम्ही एखाद्या गोष्टीकडे वेगळ्या नजरेने पाहायला सुरुवात करू शकता. कोणत्याही नात्याला किंवा ओळखीला घाईघाईत नाव देण्यापेक्षा त्या व्यक्तीचे वर्तन आणि वेळेनुसार दिसणारा स्वभाव समजून घेणे अधिक योग्य ठरू शकते. आर्थिक बाबतीत एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की काही अनावश्यक खर्च अचानक समोर येऊ शकतात. अशा वेळी फक्त आवड म्हणून केलेले निर्णय नंतर विचार करायला लावू शकतात. काही दिवसांपासून मनात असलेली एखादी वस्तू घेण्याची इच्छा असेल तर योग्य वेळ आणि गरज यांचा विचार करूनच निर्णय घेणे फायदेशीर ठरू शकते. पैशांबाबत संयम ठेवणे पुढे उपयोगी पडू शकते. काही अपूर्ण राहिलेल्या गोष्टी पुन्हा एकदा तुमच्या समोर येऊ शकतात. पूर्वी अर्धवट सोडलेले काम, एखादा जुना विचार, शिकण्याची इच्छा किंवा स्वतःसाठी ठेवलेले ध्येय पुन्हा मनात जागा करू शकते. यावेळी परिस्थिती आधीसारखी नसेल, कारण तुम्हीही पूर्वीपेक्षा अनुभवाने अधिक मजबूत झालेले असाल. काही वेळा आयुष्य दुसरी संधी देते, पण ती ओळखण्याची तयारीही तितकीच महत्त्वाची असते. मनाच्या बाबतीत एक वेगळी जाणीव निर्माण होऊ शकते. प्रत्येकाला खुश ठेवण्याच्या प्रयत्नात स्वतःला विसरण्याची सवय काही प्रमाणात कमी होऊ शकते. तुमच्या मनाला शांती देणाऱ्या गोष्टींकडे तुमचे लक्ष वाढू शकते. स्वतःसाठी थोडा वेळ काढणे, आवडत्या गोष्टींना पुन्हा सुरुवात करणे किंवा स्वतःच्या विचारांशी प्रामाणिक राहणे तुम्हाला आतून वेगळी ऊर्जा देऊ शकते. काळ जसजसा पुढे सरकेल तसतसे तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे जाणू शकते. प्रत्येक गोष्ट जबरदस्तीने मिळवण्याची गरज नसते. काही गोष्टी योग्य वेळ आल्यावर आपोआप जवळ येतात आणि जे खरोखर तुमच्यासाठी असते ते योग्य क्षणी तुमच्या आयुष्याचा भाग बनण्याचा मार्ग शोधते. आगामी दिवसांमध्ये तुमच्या विचारांच्या पद्धतीत एक सूक्ष्म पण महत्त्वाचा बदल जाणू शकतो. ज्या गोष्टींकडे तुम्ही पूर्वी फक्त भावनेच्या दृष्टीने पाहत होता, त्याच गोष्टी आता अधिक वास्तववादी नजरेतून समजायला सुरुवात होऊ शकतात. एखादा अनुभव किंवा एखाद्या व्यक्तीचे वर्तन तुम्हाला एक नवीन शिकवण देऊन जाऊ शकते. त्यामुळे पुढे कोणावर विश्वास ठेवायचा, कुठे शांत राहायचे आणि कुठे ठाम उभे राहायचे याबद्दल तुमचे निर्णय अधिक स्पष्ट होताना दिसू शकतात. शिक्षण, कौशल्य किंवा नवीन गोष्टी शिकण्याशी संबंधित काही हालचाली वाढू शकतात. काही दिवसांपासून मनात असलेली एखादी नवीन गोष्ट शिकण्याची इच्छा पुन्हा जागी होऊ शकते. एखादे नवीन कौशल्य, नवीन कामाची पद्धत किंवा स्वतःला अधिक सक्षम बनवण्याचा विचार गंभीर स्वरूप घेऊ शकतो. सुरुवातीला ही गोष्ट फक्त आवड म्हणून सुरू होईल, पण पुढे त्यातून उपयोगी संधी निर्माण होण्याची शक्यता दिसू शकते. प्रवासाशी संबंधित काही संकेतही दिसू शकतात. हा प्रवास मोठा असेलच असे नाही, पण एखाद्या कारणामुळे घराबाहेर पडणे, नवीन ठिकाणी जाणे किंवा वेगळ्या वातावरणात वेळ घालवणे तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम करू शकते. काही वेळा ठिकाण बदलले की विचारही बदलतात आणि मनात अडकून पडलेल्या गोष्टी अधिक स्पष्ट दिसू लागतात. अशा एखाद्या अनुभवातून तुमच्या मनाला हलकेपणा मिळू शकतो. तुमच्या आसपास काही अशा व्यक्ती असू शकतात ज्या शांतपणे तुमच्या प्रयत्नांकडे पाहत आहेत. प्रत्येकजण कौतुक शब्दात व्यक्त करत नाही. काही लोक अंतर ठेवूनही तुमच्या प्रगतीकडे लक्ष देत असतात. एखाद्या अनपेक्षित क्षणी तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून सकारात्मक शब्द, मदत किंवा विश्वास मिळू शकतो. ही गोष्ट छोटी वाटेल, पण त्यातून तुमचा आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे. तुमच्या दिनचर्येमध्येही काही बदल घडू शकतात. वेळेचे नियोजन, स्वतःच्या सवयींमध्ये सुधारणा किंवा काही गोष्टींना मर्यादा घालण्याचा विचार मनात येऊ शकतो. अनेक वेळा मोठा बदल अचानक घडत नाही, तो छोट्या सवयींमधून तयार होत जातो. तुमच्यासाठीही हा काळ अशाच छोट्या बदलांचा पाया बनू शकतो. आयुष्य कधीकधी मोठ्या आवाजात संकेत देत नाही, ते अगदी शांतपणे दार ठोठावते. जो त्या संकेतांकडे लक्ष देतो त्यालाच पुढे बदलांची खरी दिशा दिसू लागते. तुमच्या वाटेवरही अशी काही शांत पण महत्त्वाची चिन्हे दिसण्याची शक्यता आहे, जी पुढच्या टप्प्यासाठी तुम्हाला तयार करत असू शकतात. आगामी काळात तुमच्या मनात अनेक दिवसांपासून अडकून पडलेले काही प्रश्न स्वतःहून स्पष्ट होण्याची शक्यता दिसत आहे. काही वेळा उत्तर शोधण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात,
तर काही वेळा परिस्थितीच योग्य क्षणी पडदा उघडते. तुमच्या समोरही काही सत्य गोष्टी हळूहळू उघड होऊ शकतात. ज्या गोष्टींचा अंदाज तुम्हाला आधीपासून येत होता, त्या गोष्टी प्रत्यक्षात दिसू लागल्याने तुमचा स्वतःच्या विचारांवरचा विश्वास अधिक मजबूत होऊ शकतो. तुमच्या आयुष्यातील काही थांबलेल्या गोष्टींमध्ये अचानक हालचाल सुरू होऊ शकते. खूप दिवसांपासून उत्तराची वाट पाहत असलेला एखादा विषय, निर्णयाच्या प्रतीक्षेत असलेली गोष्ट किंवा मनात सतत फिरणारी एखादी योजना आता पुढे सरकू शकते. ही गती सुरुवातीला हळूहळू वाटेल, पण पुढे तीच गोष्ट तुमच्या दैनंदिन आयुष्यात महत्त्वाचा भाग बनू शकते. तुमच्या व्यक्तिमत्वातील एक विशेष गुण म्हणजे प्रत्येक गोष्टीत समतोल शोधण्याचा प्रयत्न. पण काही वेळा प्रत्येक परिस्थितीमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न स्वतःवरच जास्त भार टाकतो. पुढील काळात तुम्हाला हे जाणू शकते की प्रत्येक वाद मिटवणे, प्रत्येक नातं सांभाळणे किंवा प्रत्येक व्यक्तीला समजून घेणे ही एकट्याची जबाबदारी नसते. काही गोष्टी त्यांच्या नैसर्गिक प्रवाहावर सोडल्यावर त्यांचे उत्तर आपोआप समोर येते. काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्या वाट्याला येऊ शकतात. सुरुवातीला त्या थोड्या कठीण वाटू शकतात, पण त्यातून तुमच्यातील वेगळे गुण समोर येऊ शकतात. आत्तापर्यंत तुम्हाला स्वतःबद्दल जे वाटत होते त्यापेक्षा तुम्ही अधिक सक्षम आहात हे एखाद्या प्रसंगातून सिद्ध होऊ शकते. काही वेळा माणसाला स्वतःची ताकद तेव्हाच कळते जेव्हा परिस्थिती त्याची परीक्षा घेते. एखादी जुनी आठवण किंवा भूतकाळातील एखादा क्षण अचानक मनात जागा करू शकतो. एखादे गाणे, एखादी जागा किंवा एखाद्या व्यक्तीचे नाव मनात अनेक गोष्टी पुन्हा जागू शकते. मात्र यावेळी त्या आठवणी तुम्हाला मागे खेचण्यासाठी नाही, तर तुम्ही किती बदलला आहात याची जाणीव करून देण्यासाठी समोर येऊ शकतात. तुमच्या आयुष्यात काही गोष्टी शांतपणे जागा बदलताना दिसू शकतात. काही लोक दूर जातील, काही नवीन चेहरे जवळ येतील, काही सवयी संपतील आणि काही नवीन सुरुवाती जन्म घेतील. बदल प्रत्येक वेळी मोठ्या आवाजात होत नाही. काही बदल इतके शांत असतात की त्यांची जाणीव नंतर होते. पण जेव्हा मागे वळून पाहाल तेव्हा लक्षात येऊ शकते की या छोट्या छोट्या घडामोडींनीच तुमच्या आयुष्याचा मार्ग हळूहळू वेगळा बनवला आहे. पुढील टप्प्यात तुमच्या आयुष्यातील काही गोष्टींचा वेग अचानक बदलू शकतो. आतापर्यंत ज्या गोष्टी संथ गतीने चालत होत्या त्या अचानक पुढे सरकताना दिसू शकतात. काही निर्णय जे सतत पुढे ढकलले जात होते त्यांच्याबाबत आता वेळ स्वतःच तुम्हाला निवड करायला भाग पाडू शकतो. या काळात एक गोष्ट स्पष्टपणे जाणू शकते. वेळ निघून जाण्याआधी काही गोष्टी ठरवणे आवश्यक असते. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या छोट्या घटनांकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरू शकते. काही वेळा मोठ्या संकेतांपेक्षा लहान गोष्टी जास्त सांगून जातात. एखाद्या व्यक्तीचा अचानक बदललेला आवाज, एखाद्या चर्चेत घेतलेले तुमचे नाव किंवा अचानक निर्माण झालेला योगायोग तुम्हाला विचार करायला लावू शकतो. या गोष्टी वरवर साध्या वाटल्या तरी त्यामागे काही वेगळा अर्थ दडलेला असू शकतो. तुमच्या मनात काही नवीन कल्पना आकार घेऊ शकतात. एखादे काम वेगळ्या पद्धतीने करावे, स्वतःसाठी एखादी नवीन दिशा निवडावी किंवा अनेक दिवसांपासून मनात ठेवलेली एखादी योजना प्रत्यक्षात आणावी अशी भावना निर्माण होऊ शकते. यावेळी मनात आलेल्या प्रत्येक विचाराकडे दुर्लक्ष न करता त्याला थोडा वेळ देणे फायदेशीर ठरू शकते. कारण काही कल्पना सुरुवातीला लहान वाटतात, पण पुढे त्या मोठ्या संधीचे रूप घेऊ शकतात. नातेसंबंधांच्या बाबतीत एक वेगळी जाणीव निर्माण होण्याची शक्यता आहे. काही लोक तुमच्या आयुष्यात फक्त परिस्थितीनुसार आले होते हे हळूहळू समजू शकते, तर काही लोक कोणत्याही स्वार्थाशिवाय तुमच्या पाठीशी उभे आहेत हेही जाणू शकते. माणसांची खरी ओळख नेहमी शब्दांमधून होत नाही. अनेक वेळा त्यांच्या शांत उपस्थितीतून ती दिसून येते. त्यामुळे कोणाला जवळ ठेवायचे आणि कोणापासून अंतर राखायचे हे अधिक स्पष्ट होऊ शकते. तुमच्या मनात स्वतःच्या भविष्याबद्दल एक वेगळी उत्सुकता वाढू शकते. आतापर्यंत फक्त विचारांच्या पातळीवर असलेल्या काही गोष्टींना प्रत्यक्ष आकार द्यावा असे वाटू शकते. एखादे ध्येय, एखादी इच्छा किंवा मनात अनेक वर्षापासून जपलेले स्वप्न पुन्हा तुमच्या विचारांच्या केंद्रस्थानी येऊ शकते. काही वेळा स्वप्न बदलत नाहीत, फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची वेळ बदलते. जीवनाचा एक नियम शांतपणे काम करत असतो. जे आपल्याला योग्य वेळी मिळायचे असते त्यासाठी काही गोष्टी आधी आपल्यापासून दूर जातात. त्यामुळे जे निघून गेले त्याकडे सतत पाहत बसण्यापेक्षा पुढे येणाऱ्या शक्यतांकडे लक्ष देणे तुमच्यासाठी अधिक महत्त्वाचे ठरू शकते. कारण कधी कधी नवीन दार उघडण्यासाठी जुने दार बंद होणेही गरजेचे असते. आगामी दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यात एक वेगळी स्थिरता निर्माण होण्याची चिन्हे दिसू शकतात. आत्तापर्यंत काही गोष्टींबाबत मनात सतत चालणारी अस्वस्थता
पुढे काय होईल हा प्रश्न किंवा काय निर्णयाबद्दलची अनिश्चितता हळूहळू कमी होऊ शकते. अनेक वेळा माणूस उत्तर शोधण्यात इतका गुंततो की स्वतःच्या प्रवासातील बदल त्याच्या लक्षातच येत नाहीत. पण तुमच्यासाठी हा काळ स्वतःच्या प्रवासाकडे नव्या दृष्टीने पाहण्याचा ठरू शकतो. तुमच्या आसपासचे वातावरण काही प्रमाणात बदलताना दिसू शकते. एखाद्या ठिकाणी जाण्याची सवय बदलू शकते. दैनंदिन संपर्कातील काही चेहरे कमी दिसू शकतात किंवा काही नवीन लोक तुमच्या दिनक्रमाचा भाग बनू शकतात. या बदलांमुळे सुरुवातीला थोडी अनोळखी भावना निर्माण होऊ शकते, पण पुढे त्याच गोष्टी तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतात. कारण प्रत्येक नवीन गोष्ट सुरुवातीला अनोळखी वाटते, पण नंतर तीच परिचयाचा भाग बनते. तुमच्या बोलण्याच्या पद्धतीतही एक बदल जाणू शकतो. ज्या गोष्टी आधी मनातच राहायच्या त्या आता स्पष्टपणे व्यक्त करण्याची तयारी वाढू शकते. काही वेळा शांत राहणे योग्य असते, पण प्रत्येक वेळी स्वतःला थांबवणे आवश्यक नसते. योग्य ठिकाणी स्वतःचे विचार मांडणे आणि स्वतःची बाजू स्पष्ट करणे तुम्हाला हलके वाटू शकते. एखाद्या महत्त्वाच्या संभाषणातून गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. एखाद्या जुन्या प्रयत्नांचे परिणाम आता हळूहळू दिसू शकतात. अनेक वेळा मेहनतीचे फळ लगेच दिसत नाही, त्यामुळे आपण केलेले प्रयत्न व्यर्थ गेले असे वाटते. पण काही गोष्टी मातीखालील बीजासारख्या असतात. बराच काळ काहीच दिसत नाही आणि नंतर अचानक वाढ सुरू होते. तुमच्या आयुष्यातही एखाद्या जुन्या प्रयत्नांचे परिणाम अनपेक्षित पद्धतीने समोर येऊ शकतात. काही लोक तुमच्या बदलाकडे पाहून आश्चर्य व्यक्त करू शकतात, कारण ज्या व्यक्तीला लोकांनी एका ठराविक रूपात पाहिलेले असते त्या व्यक्तीमध्ये झालेला बदल त्यांना लगेच स्वीकारता येत नाही. पण प्रत्येक अनुभव माणसाला थोडे थोडे बदलत असतो. तुमच्यातील हा बदल बाहेरून छोटा दिसेल, पण आतून तो मोठा प्रभाव निर्माण करू शकतो. काळ जसजसा पुढे जाईल तसतसे तुम्हाला हे जाणू शकते की प्रत्येक संघर्ष फक्त त्रास देण्यासाठी येत नाही. काही संघर्ष आपल्याला नवीन आकार देण्यासाठी येतात. काही प्रश्न आपल्याला थांबवण्यासाठी नसतात, तर आपल्याला स्वतःची खरी क्षमता दाखवण्यासाठी समोर उभे राहतात. आणि कदाचित आता तुमच्या समोर उभ्या असलेल्या काही गोष्टींचा अर्थही पुढे जाऊन पूर्णपणे वेगळा वाटू शकतो. पुढील काळात तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडू शकतात ज्या तुमच्या आतल्या क्षमतेची तुम्हालाच नव्याने ओळख करून देऊ शकतात. अनेक वेळा माणूस स्वतःची ताकद फक्त यशाच्या वेळी मोजतो, पण खरी ताकद ती असते जी कठीण प्रसंगामध्ये शांत राहण्याची क्षमता देते. तुमच्यासमोर एखादी अशी परिस्थिती येऊ शकते जिथे तुमचा संयम, विचार करण्याची पद्धत आणि योग्य वेळी घेतलेला निर्णय खूप महत्त्वाचा ठरू शकतो. तुमच्या वेळेच्या वापराबाबतही काही बदल घडताना दिसू शकतात. आधी ज्या गोष्टींवर जास्त वेळ खर्च होत होता त्या गोष्टींपासून थोडे अंतर ठेवण्याची भावना निर्माण होऊ शकते. त्याचवेळी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे तुमचे लक्ष नैसर्गिकरित्या वळू शकते. दिवसातील काही छोटे बदल जसे की वेळेचे नियोजन, स्वतःच्या कामाला प्राधान्य देणे किंवा काही गोष्टींना मर्यादा घालणे पुढे मोठा फरक निर्माण करू शकतात. एखाद्या जुन्या संपर्कातून किंवा पूर्वी परिचित असलेल्या व्यक्तीकडून एखादी बातमी मिळण्याची शक्यता दिसते. हा संपर्क अचानक होऊ शकतो आणि त्यातून मनात अनेक जुन्या आठवणी जाग्या होऊ शकतात. पण यावेळी त्या गोष्टींकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. काही वेळा माणूस बदलत नाही, पण त्याचे अनुभव बदलतात आणि तेच अनुभव त्याच्या विचारांना नवीन आकार देतात. तुमच्या आसपास काही गोष्टी घडत असतील ज्याकडे तुम्ही अजून गांभीर्याने पाहिले नसेल, पण पुढे त्या महत्त्वाच्या वाटू शकतात. एखाद्या व्यक्तीची शांत मदत, कोणीतरी दिलेला छोटा सल्ला किंवा एखादी साधी घटना तुमच्या पुढच्या निर्णयावर परिणाम करू शकते. आयुष्यात प्रत्येक मोठी गोष्ट मोठ्या आवाजात येत नाही. काही महत्त्वाच्या गोष्टी अगदी साध्या स्वरूपात प्रवेश करतात. स्वतःकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोनही बदलू शकतो. आत्तापर्यंत स्वतःच्या कमतरतांकडे जास्त लक्ष जात असेल, पण आता तुमच्यातील चांगल्या गुणांची जाणीव वाढू शकते. प्रत्येक व्यक्तीकडे काही अशी क्षमता असते जी योग्य वेळ येईपर्यंत त्यालाच पूर्णपणे कळत नाही. तुमच्यासाठीही असा काळ निर्माण होऊ शकतो जिथे स्वतःवरचा विश्वास बाहेरून मिळालेल्या शब्दांवर नाही, तर स्वतःच्या अनुभवांवर उभा राहू शकतो. कधी कधी आयुष्य सरळ रेषेत चालत नाही. काही वळणे अचानक येतात, काही रस्ते अपेक्षेपेक्षा मोठे निघतात आणि काही थांबे आपल्याला नको असतानाही घ्यावे लागतात. पण प्रत्येक वळण एक नवीन दृश्य दाखवते. तुमच्या प्रवासातही आता काही अशी वळणे दिसू शकतात जी सुरुवातीला अनपेक्षित वाटतील, पण पुढे त्याच गोष्टी तुमच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनू शकतात. पुढील काळात तुमच्या आयुष्यातील काही गोष्टींची दिशा पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.
अनेक वेळा आपण एखाद्या परिस्थितीकडे फक्त आजच्या नजरेतून पाहतो, पण वेळ पुढे गेल्यावर त्याच गोष्टींचा अर्थ वेगळा वाटू लागतो. तुमच्यासाठीही काही अनुभव अशाच प्रकारे नवीन अर्थ घेऊन समोर येऊ शकतात. ज्या गोष्टींना तुम्ही अडथळा समजत होता, त्या पुढे तुमच्यासाठी योग्य मार्ग ठरवणारे संकेत बनू शकतात. एखाद्या संभाषणाचा तुमच्या मनावर अपेक्षेपेक्षा जास्त परिणाम होऊ शकतो. कोणीतरी सहज बोललेले काही शब्द, एखादी जुनी आठवण किंवा एखाद्या व्यक्तीने दिलेला सल्ला तुमच्या विचारांच्या दिशेला वेगळे वळण देऊ शकतो. अनेक वेळा मोठे बदल मोठ्या घटनांची होत नाहीत, ते एका विचारांपासून सुरू होतात. त्यामुळे या काळात ऐकलेल्या आणि पाहिलेल्या प्रत्येक गोष्टीकडे थोड्या लक्षपूर्वक नजरेने पाहणे महत्त्वाचे ठरू शकते. तुमच्या स्वतःच्या क्षमतांविषयी नवीन जाणीव निर्माण होऊ शकते. आत्तापर्यंत काही गोष्टी हे माझ्याकडून होणार नाही या विचाराने मागे राहिल्या असतील, पण आता त्याच गोष्टी पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. कधी-कधी भीती ही अपयशामुळे नसते, तर स्वतःला पूर्णपणे तपासून न पाहिल्यामुळे असते. पुढील काळात एखादी घटना तुम्हाला स्वतःच्या मर्यादा मोडण्याची प्रेरणा देऊ शकते. दैनंदिन आयुष्यातही काही अनपेक्षित बदल दिसू शकतात. एखादी सवय अचानक बदलू शकते. काही गोष्टींमध्ये रस वाढू शकतो किंवा काही गोष्टींबद्दल मनातून अंतर निर्माण होऊ शकते. हे बदल वरवर छोटे वाटतील, पण हळूहळू ते तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा एक नवीन भाग बनू शकतात. प्रत्येक बदल लगेच परिणाम दाखवत नाही. काही बदल शांतपणे आयुष्याची रचना बदलतात. काही वेळा आपण जे शोधत असतो ते दूर नसते, फक्त त्याकडे पाहण्याची दृष्टी बदलण्याची गरज असते. तुमच्या आसपासही अशी एखादी गोष्ट असू शकते जी आत्तापर्यंत दुर्लक्षित राहिली असेल, पण योग्य वेळी तीच गोष्ट महत्त्वाची ठरू शकते. पुढील दिवसात परिस्थितीपेक्षा तुमचे निरीक्षण आणि विचार करण्याची पद्धत अधिक प्रभावी ठरू शकते. काळाचा एक वेगळा स्वभाव असतो. तो प्रत्येकाला काहीतरी शिकवतो, पण प्रत्येकाला सारख्याच पद्धतीने नाही. तुमच्या प्रवासातही आता काही अशा शिकवणी समोर येऊ शकतात, ज्या शब्दांनी नाही तर अनुभवाने समजतील आणि त्यांचा प्रभाव खूप काळ मनात राहू शकतो. आगामी दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यात काही अशा गोष्टी घडू शकतात, ज्या आधी कधीच लक्षात आल्या नव्हत्या. काही वेळा माणूस मोठ्या गोष्टींच्या शोधात असतो आणि त्यामुळे त्याच्या आसपास शांतपणे उभ्या असलेल्या संधी त्याच्या नजरेतून निसटतात. पण तुमच्यासाठी आता असा काळ निर्माण होऊ शकतो, जिथे साध्या आणि छोट्या वाटणाऱ्या गोष्टींमधून मोठे संकेत मिळू शकतात. एखादा छोटासा निर्णय, एखादी अचानक आलेली कल्पना किंवा अनपेक्षित भेट पुढे महत्त्वाचे वळण ठरू शकते. तुमच्या विचारांमध्ये एक नवीन परिपक्वता जाणू शकते. पूर्वी एखाद्या गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देण्याची सवय असेल, तर आता थांबून निरीक्षण करण्याची प्रवृत्ती वाढू शकते. काही लोक किंवा परिस्थिती स्वतःहून त्यांच्या खऱ्या स्वरूपात समोर येऊ शकतात. त्यामुळे कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणाला फक्त अंतरावरून समजून घ्यायचे याबाबत तुमचे निर्णय अधिक ठाम होऊ शकतात. एखाद्या कामात किंवा जबाबदारीमध्ये तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त भूमिका घ्यावी लागू शकते. सुरुवातीला हे माझ्यासाठी खूप मोठे आहे असा विचार मनात येऊ शकतो, पण हळूहळू त्याच गोष्टी तुमची क्षमता दिसू लागेल. अनेक वेळा माणूस एखादी जबाबदारी स्वीकारल्यानंतर स्वतःमधील सामर्थ्य ओळखतो. तुमच्यासाठीही असा अनुभव येण्याची शक्यता आहे, ज्यातून तुमचा आत्मविश्वास अधिक मजबूत होऊ शकतो. तुमच्या मनात काही दिवसांपासून फिरत असलेला एखादा प्रश्न अचानक शांत होऊ शकतो, कारण प्रत्येक प्रश्नाला उत्तर शब्दात मिळतेच असे नाही. काही उत्तरं परिस्थिती बदलल्यावर आपोआप स्पष्ट होतात. एखादी गोष्ट जी आतापर्यंत गुंतागुंतीची वाटत होती, ती आता अगदी साध्या पद्धतीने समजायला लागू शकते. त्यामुळे मनावरचा एखादा भार कमी झाल्यासारखे वाटू शकते. तुमच्या आयुष्यातील काही दारे बंद झाली असे वाटत असेल, तर त्याच काळात काही नवीन शक्यता हळूहळू तयार होत असू शकतात. प्रत्येक बंद झालेला मार्ग हा शेवटच असतो असे नाही. काही रस्ते आपल्याला थांबवण्यासाठी नसतात, तर योग्य दिशा दाखवण्यासाठी बदलले जातात. पुढील काळात तुम्हाला याची जाणीव एखाद्या अनुभवातून होऊ शकते. तुमचा प्रवास आता अशा टप्प्यावर येऊ शकतो, जिथे बाहेरच्या आवाजापेक्षा स्वतःच्या मनाचा आवाज अधिक स्पष्ट वाटू लागेल. लोकांचे मत, परिस्थितीचा दबाव किंवा इतरांची अपेक्षा यापेक्षा तुम्हाला स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवण्याची गरज अधिक जाणू शकते. कारण काही वाटा अशा असतात जिथे शेवटी निर्णय आपलाच असतो आणि त्याच निर्णयातून पुढचा संपूर्ण मार्ग तयार होतो. तुम्हाला जर वाटत असेल की या गोष्टींपैकी एखादी गोष्ट तुमच्या आयुष्याशी जुळत आहे, तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा.
तुमच्या राशीचा प्रवास कुठल्या टप्प्यावर आहे तेही सांगा. अशाच राशी भविष्य, नवीन संकेत आणि तुमच्या आयुष्यातील घडामोडींशी जोडलेल्या माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून तुमच्या जवळच्या व्यक्तींनाही शेअर करायला विसरू नका. तुमचा एक प्रतिसाद पुढील प्रवासाला आणखी प्रेरणा देऊ शकतो.